भारत तिसऱ्यांदा विश्व चॅम्पियन 12 वर्षांनंतर भारताने पुन्हा एकदा चॅम्पियन्स ट्रॉफीचं विजेतेपद पटकावलं. अंतिम सामन्यात भारताचा न्यूझीलंडवर 4 विकेट्स राखून दणदणीत विजय. रोहित शर्माच्या नेतृत्वात भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरलं. रोहित शर्माच्या 76 धावा तर श्रेयस अय्यरची 48 धावांची खेळी. कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्तीने प्रत्येकी 2-2 विकेट्स पटकावल्या. दुबईत रोहित सेनेनं तिरकावल्यानंतर भारतात क्रिकेट प्रेमींचा जल्लोष, तर पंतप्रधान मोदींनीही ट्विट करत दिल्या शुभेच्छा. 2002 आणि 2013 नंतर भारत पुन्हा एकदा चॅम्पियन्स ट्रॉफीचा विजेता. टीम इंडियाच्या विजयानंतर भिवंडी, छत्रपती संभाजीनगर आणि सांगलीत क्रिकेट चाहत्यांचा जल्लोष. भारताच्या चॅम्पियन्स ट्रॉफी विजयानंतर कल्याणमध्ये उत्साहाचं वातावरण. छत्रपती शिवाजी महाराज चौकात तरुणांकडून ढोल ताशांच्या गजरात जल्लोष. जोरदार फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष साजरा. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अर्थसंकल्पाला अंतरिम मान्यता. अजितदादा आज राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार. पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाच्या घोषणांची शक्यता. लोकसभेनंतर आपण विधानसभेत गाफील राहिलो. आपले मित्रपक्ष सुद्धा जॅकेट शिवून बसले होते. जागा वाटपातच लढत बसलो. आपण केलेली कामं दाखवायला कमी पडलो. शिवसेना ठाकरे गटाच्या शिबिरात उद्धव ठाकरे यांचं वक्तव्य. राज्य तर आपणच आणणार, यांना असं तसं सोडायचं नाहीये. ठाकरेंचा महायुती सरकारवर निशाणा. प्रत्येक जिल्ह्यात शिवरायांचं मंदिर बांधून दाखवणार. उद्धव ठाकरेंचं आश्वासन. मुंबई महापालिकेवर भगवा झेंडा फडकवल्याशिवाय राहणार नाही. राक्षसाचा जीव पोपटात असतो, तसा त्यांचा जीव मुंबई महापालिकेत आहे. एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल. आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंची मिमिक्री केली. यांचं सरकार आलं आणि बोलले मुंबईला खड्डेमुक्त करू. मुंबई अजून खड्डेमुक्त झाली नाही. आदित्य ठाकरेंकडून मिमिक्री. गेट बंद करून निर्धार सभा झाली. त्यांना निर्धार शिबिराची नाही तर आरोग्य शिबिराची गरज आहे. एकनाथ शिंदेंची ठाकरेंच्या शिवसेनेच्या निर्धार शिबिरावर टीका. एखाद्या गावात कुत्रे भुंकतात तशी कुत्र्यांची गँग भुंकत चालली. अनेक दिवसांपासून भुंकणं सुरूच आहे. आता अंग्याला अंगावर की ठोकायचा, तरच महाराष्ट्र आणि मुंबई वाचेल. संजय राऊतांचं मेळाव्यात वक्तव्य. तुम्ही उद्धव ठाकरे होऊ शकत नाही. उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर निशाणा. माझ्या कार्यकाळात मी कुठलीही कामं बंद पडू दिली नाही. कामांना स्थगिती दिल्याच्या फडणवीसांच्या टीकेला दिलं प्रत्युत्तर. गद्दारांनी शिवसेना अमित शहा आणि अदानींचं नाव लावावं. ईशान्य मुंबईतील शिबिरातून उद्धव ठाकरे यांचा एकनाथ शिंदेंवर निशाणा. मला मोदी शहांचा अभिमान. बाळासाहेबांचं मंदिर बांधण्याचं स्वप्न त्यांनी पूर्ण केलं. उपमुख्यमंत्री शिंदेंचं उद्धव ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर. ठाकरे दिल्लीत सोनिया गांधी, राहुल गांधींची मुजरेगिरी करत असल्याची टीका. डुप्लिकेट मतदार नोंदणीमुळे भाजप महाराष्ट्र हरियाणात जिंकला. मोदी शहांनी घाईघाईत मर्जीतला निवडणूक आयुक्त नेमला. सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर जोरदार निशाणा. प्रशांत कोरटकरचा जामीन रद्द करण्यासाठी राज्य सरकारनं प्रयत्न करावे. नागपूर कृती समितीतर्फे मुधोजी राजे भोसले यांचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र. या पत्रातून अनिल परबांवरही कारवाईची मागणी. महाकुंभमेळ्यातील पवित्र स्नानावरून राज ठाकरेंनी उडवली खिल्ली. नांदगावकरांना आणलेलं गंगेतील पाणी पिण्यास नकार दिल्याचा राज ठाकरेंचा खुलासा. गंगेच्या दूषित पाण्यावर राज ठाकरे यांच्याकडून प्रश्न उपस्थित. घरी बसून कुंभमेळ्याचं पाणी अस्वच्छ म्हणणं चुकीचं. आपण 57 कोटी लोकांच्या श्रद्धेवर प्रश्नचिन्ह निर्माण करताय. संगमाच्या पवित्र स्नानाच्या श्रद्धेचा सन्मान करा. भाजप आमदार राम कदमांचा राज ठाकरेंना सल्ला. कुंभमेळा करोडो लोकांच्या श्रद्धेचा विषय आहे. करोडो लोकांनी कुंभमेळ्यात स्नान केलं. राज ठाकरेंनी असं वक्तव्य केलं असेल तर ते अपमानास्पद आहे. श्रीकांत शिंदे यांची टीका. कुंभमेळ्याला जे गेले त्यांच्या भावनांचा आदर केला पाहिजे. राज्याच्या राजकारणात चिखलफेक होते हे मान्य केलं पाहिजे. राज ठाकरेंच्या वक्तव्यावर अंबादास दानवेंचं प्रत्युत्तर. तर गंगेच्या सफाईसाठी भाजपकडून कोट्यावधी रुपये खर्च. दानवेंची भाजपवर टीका. राज ठाकरेंनी गंगामातेचा अपमान केलाय. भूमिका बदलण्यासाठी बदनाम आहे. तर राज ठाकरेंच्या वक्तव्यावर संजय निरुपम यांची टीका. मनसे हिंदुत्ववादी नाही हे राज ठाकरेंनी जाहीर करावं. राज ठाकरेंनी लोकांची माफी मागावी. गंगा स्नानावरील राज ठाकरेंच्या विधानावर गुणरत्न सदावर्त यांची टीका. मुंडेंच्या सांगण्यावरून 3 माणसं काम करत होती. शिवलिंग मोराळे, बालाजी तांदळे आणि सारंगा आंधळेंची नावं घेत दमानी यांचा आरोप. अंजली दमानी यांची आज सकाळी पत्रकार परिषद. माझ्या आईवर खोटे आरोप कराल तर गप्पा बसणार नाही. धनंजय मुंडेंचा फेसबुक पोस्ट करत सुरेश ढस यांना निशाणा. इशारा. तर मुंडे कराडच्या सोबतीला कंटाळून आई परळीतून नाथराला गेल्या. एका मुलाखतीत ढसांनी केला होता दावा.
सतीश भोसलेवर गुन्हा दाखल होऊनही अद्याप तो फरार. सुरेश धस यांची चौकशी झाली पाहिजे तर सुरेश धसांनी 6 आरोपी करण्याची टीपी मुंडेंची मागणी. सतीश भोसले उर्फ खोक्या भोसले पोलिसांसह दारू पित होता. बावी गावचे सरपंच नवनाथ ढाकणेंचा दावा. खोक्यासोबत दारू पिणाऱ्या पोलिसांची गडचिरोलीला बदली. आष्टी, शिरूर, कासार, पाटोदा मतदारसंघात आमसभा होणार. 15-16 मार्चला आमसभा होईल. सुरेश धस यांची माहिती. सरपंच, उपसरपंच, पंचायत सदस्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन. तुमच्या पक्षातील एका आमदारामुळे राज्य नासत चाललंय, त्यांना पाठीशी घालू नका. माझ्या वडिलांना न्याय द्या. वैभवी देशमुखची अजितदादांसह बारामतीतील आमदारांना विनंती. संतोष देशमुख हत्या प्रकरणात जो कोणी तपासात सापडेल त्याला आरोपी करावाच लागेल. ज्यांनी राजश्रय दिला त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल झाला पाहिजे. खासदार बजरंग सोनवणेंचं विधान. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याला 3 महिने का लागले? मुंडे दोषी असतील तर त्यांना 6 आरोपी करा. योगेंद्र पवारांची मागणी. तर धनंजय मुंडेंना 6 आरोपी केलंच पाहिजे. खंडणीची बैठक मुंडेंच्या बंगल्यावर झाली. अंबादास दानवेंची माहिती. सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात दोषींवर कारवाई व्हावी. सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर छगन भुजबळांची मागणी. सोमनाथ सूर्यवंशींच्या न्यायालयीन कोठडीत झाला होता मृत्यू. शिवसेना विभाग प्रमुख लालसिंग राजपुरोहितांची पक्षातून हकालपट्टी. शिवसेना शिस्तभंग समितीच्या शिफारसीनुसार ही कारवाई. मराठी कुटुंबियांची फसवणूक केल्याचा लालसिंग राजपुरोहित यांच्यावर आरोप. राजू पेडणेकर शिवसेनेत प्रवेश करणार. राजू पेडणेकर ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक. पेडणेकरांनी वर्सोवा विधानसभेतून अपक्ष निवडणूक लढली होती. कार्यक्रमात मंचावर खुर्ची न ठेवता फक्त वक्ताच मंचावर असणार. काँग्रेसमध्ये नवीन प्रथा सुरू. नेते खालीच बसणार. सद्भावना यात्रेच्या समारोप कार्यक्रमावेळी नवीन प्रथेला सुरुवात. मी सर्वांच्या संपर्कात. जयंत पाटलांचं सूचक विधान. भाजपच्या संपर्कात आहात का या पत्रकारांच्या प्रश्नावर हे उत्तर. जयंत पाटलांचा योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची गरज. त्यांचं विधान म्हणजे एक प्रकारची पुष्टी दिली आहे. संजय शिरसाट यांचं वक्तव्य. महात्मा फुलेंना भारतरत्न देऊन त्यांना खाली आणू नका. माजी मंत्री छगन भुजबळांचं वक्तव्य. महात्मा फुले महात्मा आहेत, आपण त्यांना तिथून खाली आणणार आहात का? भुजबळांचा सवाल. चंद्रपूरच्या मुंगूसमध्ये काँग्रेस शहराध्यक्ष राजू रेड्डींच्या घरावर अज्ञात व्यक्तीकडून गोळीबार. 1 राऊंड फायर झाल्याची माहिती. पोलिसांकडून सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तपासणी सुरू. ठाकरेंच्या शिवसेनेचे साजन पाचपुतेंविरोधात श्रीगोंदा पोलिसात गुन्हा दाखल. पुण्यातील गोरक्षक अक्षय कांचन यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय. साजन पाचपुतेंनी गोरक्षकांना धमकावल्याचा आरोप. कल्याणमध्ये महेश गायकवाड यांना पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी. गणपत गायकवाडांचं नाव घेऊ नका, नाहीतर तुझा बाबा सिद्दीकी करू. लग्न समारंभात एका व्यक्तीने चिठ्ठी देत धमकी दिल्याचा महेश गायकवाड यांचा आरोप. प्रतिभा धानोरकरांच्या वक्तव्यामुळे काँग्रेसला निवडणुकीत फटका. काँग्रेस विरोधात विदर्भातील गैर कुणबी ओबीसी एकवटलाय. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा धानोरकर यांच्यावर आरोप. पत्रकार तुषार खरात साताऱ्यातील दहिवडी पोलिसांच्या ताब्यात. मंत्री जयकुमार गोरेंबद्दल बदनामीकारक व्हिडिओ बनवल्याचा आरोप. गोरेंनी विधानसभेतही उचलला होता मुद्दा. गौरव आहुजा आणि भाग्येश ओसवालला 1 दिवसाची पोलीस कोठडी. आज पुन्हा कोर्टात हजर करण्यात येणार. पुण्यात भर रस्त्यात मद्यधुंद अवस्थेत केलं होतं अश्लील कृत्य. भारतीय क्रिकेट संघाच्या विजयानंतर सांगलीच्या मिरजेत जल्लोष. मिरजेतील लक्ष्मी मार्केट चौकात फटाक्यांची आतिषबाजी. लाडक्या बहिणींच्या खात्यात 12 मार्चपर्यंत 2 महिन्यांचे पैसे येणार. फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे एकत्रित 3,000 रुपये मिळणार. मंत्री आदित्य तटकरे यांची माहिती. राज्यातील रेशन कार्ड धारकांना ई-केवायसी करण्यासाठी 30 मार्चपर्यंत मुदतवाढ. राज्यातील 13 लाखांहून अधिक रेशन कार्ड धारकांचं ई-केवायसी अजून बाकी. ई-केवायसी नसल्यास रेशन बंद होईल. पीएफ खात्यात कागदपत्रांशिवाय माहिती अपडेट करणं शक्य. अकाउंट नंबर आधारशी लिंक केलेल्या सदस्यांना कागदपत्रांशिवाय वैयक्तिक तपशिलातील मुख्य माहिती बदलण्याची ईपीएफओकडून परवानगी. होळीसाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी 16 विशेष रेल्वेगाड्या सोडल्या जाणार. सीएसएमटी, एलटीटी आणि पनवेल स्थानकातून 10 ते 25 मार्च दरम्यान सोडल्या जाणार विशेष रेल्वे. सीएसएमटी, दादर, एलटीटी, ठाणे, कल्याण आणि पनवेल स्थानकावर प्लॅटफॉर्म तिकीट बंद. 16 मार्चपर्यंत होळीनिमित्त गर्दीची शक्यता गृहीत धरून खबरदारी. घाटकोपर ते वर्सोवापर्यंत धावणारी मेट्रो 1 ची सेवा आता अंधेरीपर्यंत सुरू होणार. घाटकोपर ते अंधेरी दरम्यान अतिरिक्त मेट्रो चालवण्याचा निर्णय. घाटकोपर अंधेरी प्रवास करणाऱ्यांना दिलासा. मुंबई बँकेच्या घोडपदेव अभ्युदयनगर येथील शाखेचं उद्या उद्घाटन होणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शाखेचं उद्घाटन.
मुंबईच्या गोरेगावमधील मोतीलाल नगरवासीय म्हाडाविरोधात सुप्रीम कोर्टात जाणार. मोतीलाल नगर पुनर्विकास प्रकल्प खासगी विकासकांना देण्याची परवानगी हायकोर्टाने म्हाडाला दिल्यानंतर रहिवासी आक्रमक. बीएडच्या प्रवेश परीक्षेसाठी विक्रमी नोंदणी. यावर्षी 1,16,500 विद्यार्थ्यांकडून शुल्क भरून अर्ज निश्चित. बीएड अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेसाठी चुरस रंगणार. ठाणे शहरातील 4,400 इमारती धोकादायक, त्यातील 96 इमारती अति धोकादायक असल्याची ठाणे महापालिकेची माहिती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची विधानसभेत माहिती. ठाणे जिल्ह्यातील मुरबाड शहर एमएमआर विभागात सर्वाधिक उष्ण शहर. मुरबाडमध्ये रविवारी दुपारी 3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. अभिनेता विकी कौशल आणि रश्मिका मंदाना यांचा छावा चित्रपटाची 500 कोटींच्या क्लबमध्ये एंट्री. छावा चित्रपटाची पहिल्या दिवसापासून बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कामगिरी. राज्यात उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने उष्माघाताच्या धोक्यात वाढ. 8 मार्चपर्यंत उष्माघाताच्या 4 रुग्णांची नोंद. सरकारी रुग्णालयांमध्ये उपचारासाठी विशेष कक्ष स्थापन. पुण्याच्या भोर तालुक्यातील ग्रामीण भागात पहिल्या टप्प्यातील गहू काढणीला सुरुवात. यंदा पिकाला पोषक वातावरण मिळाल्याने गव्हाच्या उत्पादनात वाढ. पुण्याच्या भोर तालुक्यातील केंजळ गावात हिंदू राष्ट्र जागृती सभेचं आयोजन. कार्यक्रमाला नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती. होळी रंगपंचमीसाठी पुण्यातील बाजारात नैसर्गिक रंग उपलब्ध. रासायनिक रंगांबाबतच्या जनजागृतीमुळे नागरिकांची नैसर्गिक रंगांना पसंती. पुण्यात कांदा, भुईमूग, ढोबळी मिरचीच्या दरात घट. आवक वाढल्याने भाजीपाल्याच्या दरात घट. राज्यभरातून पुण्यातील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डात 100 ट्रक फळभाज्यांची आवक. पुणे विभागात वीज बिला पोटीचे 311 कोटी 84 लाख रुपये थकले. महावितरणकडून घरगुती, वाणिज्यिक आणि औद्योगिक थकबाकीदारांचा वीज पुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरू. राज्यात सायबर हल्ल्यातून महत्वपूर्ण डेटावर हल्ला. मागील वर्षभरात 20 लाख घटना. 5 वर्षात सायबर हल्ल्यात 76% वाढ. भंडारा जिल्ह्यातील 17,183 महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र. 7 मार्चपर्यंतच्या प्रस्तावांची फेरतपासणी पूर्ण. परभणी जिल्ह्यातील ऐतिहासिक गुप्तेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराचं काम रखडलं. अतिक्रमण आणि घरांच्या मालकी हक्कामुळे काम रखडल्याची माहिती. राज्य सरकारने 28 कोटी मंजूर करूनही काम रखडल्याने भाविक नाराज. गोंदिया जिल्ह्यात लालपरीने एका महिन्यात 4,33,40,00,000 रुपये कमावले. तर कर्मचाऱ्यांचे वेतन आणि इतर साहित्यांवर 3,56,11,00,000 रुपये खर्च. गोंदियातील लालपरीला महिन्यात 77 लाखांचा नफा. भंडाराच्या वनराईत पळस बहरला. विदर्भातील जंगलात सर्वत्र लाल आणि केशरी रंगाची उधळण. सोलापूर जिल्ह्यातील केम येथे कुस्ती स्पर्धेचं आयोजन. श्री उत्तरेश्वर महाराज यात्रेनिमित्त 200 कुस्त्यांचं आयोजन. आपल्या मुलांना खरा इतिहास शिकवला जात नाही. नागपुरातील कार्यक्रमात बाबा रामदेव यांचं विधान. तर लुटेरा औरंगजेब केव्हा ग्रेट झाला, बाबा रामदेव यांचा सवाल. पुण्यात मेट्रो ट्रॅकवर नरेंद्र पावटेकरांचं आंदोलन. मेट्रोच्या ट्रॅकवर आंदोलन करत मेट्रो सेवा केली होती बंद. नरेंद्र पावटेकरांची पक्षातून हाकलपट्टी केल्याची प्रशांत जगतापांची माहिती. दक्षिण गडचिरोलीत कवंडी गावात 1,000 पोलिसांनी 24 तासात नवीन पोलीस मदत केंद्र उभारलं. गडचिरोली जिल्ह्याचं शेवटचं टोक आणि नक्षलवाद्यांचा गड म्हणून या गावाची ओळख आहे. दरम्यान पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या कार्यकाळात 4थं पोलीस स्टेशन तयार. गौरव आहुजाच्या भावाच्या बारसमोर पुण्यात पतित पावन संघटनेचं आंदोलन. सार्वजनिक ठिकाणी अश्लील चाळे करणाऱ्या गौरव आहुजा विरोधात ठोस कारवाई करण्याची मागणी. मुंबईतील ब्लिंकिट कंपनीत मराठी कर्मचाऱ्यांवर अन्याय. मॅनेजरने मराठी कर्मचाऱ्यांचा आयडी बंद केल्याचा ठाकरेंच्या शिवसेना कार्यकर्त्यांचा आरोप. ठाकरेंच्या युवा सेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाल्यानंतर मॅनेजरने मराठी कर्मचाऱ्याचा आयडी चालू. मुंबईतील नागपाडा भागात पाण्याची टाकी साफ करताना मोठी दुर्घटना. पाण्याची टाकी साफ करताना गुदमरून 4 मजुरांचा मृत्यू. एका अत्यवस्थ मजुरावर जेजी रुग्णालयात उपचार. नंदुरबार जिल्ह्यात वाढत्या तापमानामुळे टरबूज उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता. सध्या नंदुरबार जिल्ह्यात 35 ते 37 अंश सेल्सिअसपर्यंत तापमान पोहोचलं. सातपुड्याच्या दुर्गम भागातील आरोग्याच्या समस्या सुटीना. कोट्यावधी रुपये खर्च करून घेण्यात आलेल्या बाईक अँब्युलन्स धुळकात पडल्या. बाईक अँब्युलन्सचा मेंटेनन्स आणि वाहनधारकाला पगार मिळत नसल्यानं वाहनं धुळकात पडली. नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्याच्या पर्वतरांगांमधील आदिवासी गावपाड्यात भोंगऱ्या बाजाराची धूम. नोकरी आणि रोजगारासाठी स्थलांतरित झालेली कुटुंब भोंगऱ्या, होळी, रंगपंचमी यासाठी गावी पोहोचली. नंदुरबार शहरात 1,000 दाम्पत्यांच्या उपस्थितीत गंगाजलची महाआरती. जे भाविक सिंहस्थ कुंभमेळ्याला जाऊ शकले नाही अशा शहरातील 1 लाख कुटुंबियांना गंगाजलचं वाटप केलं जाणार.
नंदुरबारमधील तळोदा नगरपालिकेवर महावितरणची 22 लाखांची थकबाकी न भरल्यानं महावितरण विभागाकडून शहरातील पथदिव्यांचं कनेक्शन कट. सध्या तळोदा शहरातील रस्ते अंधारमय. धुळ्यात 2 महिन्यात 34 वीज चोरांच्या विरोधात गुन्हे दाखल. मार्च अखेरच्या पार्श्वभूमीवर वसुलीचं उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी महावितरण विभागाची मोहीम. राज्यात धुळे महापालिकेचा 17वा क्रमांक. शहर गव्हर्नन्स निर्देशकांमध्ये धुळे महापालिकेला 101 पैकी 36 गुण. जळगावच्या पारोळा तालुक्यातील गावांमधील शेतकऱ्यांनी घेतली केंद्रीय मंत्री चंद्रकांत पाटलांची भेट. शेती सिंचनासाठी गिरणा कॅनलद्वारे पाणी देण्याची शेतकऱ्यांची पाटलांकडे मागणी. चंद्रकांत पाटलांकडून शेतकऱ्यांना याबाबत आश्वासन. वाशिम जिल्ह्यात आरटी अंतर्गत 649 विद्यार्थ्यांची निवड. प्रवेश प्रक्रियेला 10 मार्चपर्यंत मुदतवाढ. रत्नागिरीच्या राजापूर एसटी आगारात नवीन एसटी बसचं लोकार्पण. आमदार किरण सावंतांच्या उपस्थितीत लोकार्पण. अमरावतीच्या बेलोरा विमानतळाला संत गुलाबराव महाराजांचं नाव देण्यात येणार असल्याची चर्चा. मंत्रिमंडळ बैठकीत एकमत झाल्याची माहिती. काही दिवसातच अमरावतीमध्ये विमानतळ सुरू होण्याची शक्यता. पुण्यातील सारोळा गावाच्या नीरा नदीवरील पुलाखाली अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला. मृतदेह आढळल्यानं परिसरात खळबळ. खेडच्या लोटे औद्योगिक वसाहतीमध्ये शॉर्ट सर्किटमुळे मोठा वणवा विझवण्यासाठी अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी दाखल. प्रयागराजमधील कुंभमेळ्यामुळे लासलगाव रेल्वे स्थानकातून कांदा लोडिंग बंद. कांद्याची लोडिंग पूर्ववत करण्याची व्यापाऱ्यांची मागणी. गेल्या 2 महिन्यांपासून कांदा लोडिंग बंद. अकोल्याच्या जिल्ह्यात शेतशिवारामधील घराला आग. आगीत शेतीउपयोगी वस्तूंचं मोठं नुकसान. खेलो इंडिया विंटर गेम्ससाठी जम्मू काश्मीरमधील गुलमर्ग सजलं. खेलो इंडिया हिवाळी खेळांच्या 5व्या आवृत्तीचं गुलमर्ग येथे आयोजन. मणिपूरमध्ये कुकी संघटनांचा अनिश्चित काळासाठी बंद. हिंसाचारानंतर मणिपूरमध्ये अतिरिक्त सैन्य तैनात. निदर्शकांनी गोळीबार केल्याची पोलिसांची माहिती. तेलंगणाच्या नागर कुर्नूल बोगद्यातील बचाव अभियानादरम्यान एका कामगाराचा मृतदेह आढळला. मृतदेह मशीनमध्ये आढळल्याने बाहेर काढण्यात अडथळा. मृतदेह बाहेर काढण्यासाठी बचाव पथकाचे प्रयत्न.